वदन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवतागता। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी रोशनीताई प्रशांत राणे, रोशनीताईंच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला दीर्घायू प्राप्त होण्यासाठी या गर्भसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक व संपूर्ण उपरवट परिवार व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी ताईच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने दोन अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशा देशना आपण श्रवण केला। खरं तर गर्भसंस्काराच्या निमित्ताने किंवा गर्भसंस्काराच्या प्रसंगाला अनुसरून अनेक वेळा आपण धम्मदेशना श्रवण केलेल्या आहेत। यूट्यूब चॅनलला सुद्धा अनेक धम्मदेशना आहेत आणि गेल्या मला वाटतं 7 महिन्यापासून आम्ही पहिल्या 7व्या महिन्याला म्हणजे आलो होतो, तेव्हा त्याच्यानंतर काही येणं झालं नाही, परंतु करुणानंद भंतेजी नित्य नियमाने मध्ये येत होते। तर वारंवार हे धम्माचे संस्कार या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती म्हणजे झालेले आहे। खरं तर गर्भावरती होणारे जे संस्कार आहे, बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून बौद्ध साहित्यामध्ये अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात। संस्कार हे मानवी मनाला घडवण्यासाठी, मानवी मनाला सुसंस्कारित करण्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे, म्हणजे संस्कारामधून एक संस्कृती निर्माण होत असते आणि त्यामुळे हे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। खरं तर जे दोनही परिवार, राणे परिवार सुद्धा आणि उपरवट परिवार सुद्धा अत्यंत पुण्यवान आहेत, कारण भगवंत असे म्हणतात की समान विचाराचे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, कठीण अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे हे सर्व काही आपल्याला प्राप्त होत असते, तर हे सर्व आपल्या कुशल कर्मामुळे, आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे वर्तमान काळातले जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे किंवा पूर्व जे काही पुण्यकर्म कुशल कर्म आपले असतात, तसं चांगल्या आणि वाईट घटना आपल्या जीवनामध्ये घडत असते। जीवन आहे, मनुष्याचं जीवन आहे आणि मनुष्याचं जीवन असल्या कारणाने चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या घटना मनुष्याच्या जीवनामध्ये घडत असतात। परंतु मनुष्य आपल्या मनाला सन्मार्गावरती लावून जे जीवन जगत असतो, तर ते जीवन खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला जे सहाय्यक ठरत असते। जसं गर्भसंस्काराच्या बाबतीमध्ये भगवंतांनी अनेक ठिकाणी म्हणजे उपदेश दिलेले आहे।
तसं भगवंत असे म्हणतात की जे संस्कार आपले असतात, आपण गर्भसंस्कार करतोय ही अत्यंत म्हणजे आपली जमेची बाजू आहे, एक कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. परंतु संस्कार हे कायमस्वरूपी नसतात. मनुष्याच्या जीवनावरती होणारे जे संस्कार असतात तर ते कायमस्वरूपी नसतात. संस्कार हे बदलणारे असतात. म्हणजे चांगले संस्कार सुद्धा बदलू शकतात आणि वाईट संस्कार सुद्धा बदलू शकतात. म्हणजे चांगला मनुष्य सुद्धा वाईट बनू शकतो आणि वाईट मनुष्य सुद्धा चांगला बनू शकतो. कारण संस्कार हे सदा सर्व काळ म्हणजे तशाच प्रकारचे आपण टाकत असेल किंवा आपण जे संस्कार टाकतो ते संस्कार सदा सर्व काळ तसेच राहतील असंही काही नाही आहे. भगवंत असे म्हणतात की आपले कर्म म्हणजे गर्भामध्ये असणारं बाळ असेल किंवा जन्मास आल्यानंतर जे बाळ असेल किंवा आपले मुलं बाळ असतील, आपले माता पिता असतील, तर यांचे जे संस्कार असतात म्हणजे कायमस्वरूपी सारखे संस्कार राहतील असं नाही आहे. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांची प्रज्ञा ही सदा सर्व काळ जागरूक असते, जो मनुष्य बुद्धिवान असतो, ज्ञानी असतो, प्रज्ञावान असतो, तर तो मनुष्य आपल्या संस्काराला म्हणजे कायम ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो. प्रयत्नशील जर आपण राहत असेल तर ते संस्कार जरी बदलणारे असतील किंवा ते बदलू शकतात, तरी सुद्धा त्या संस्काराला आपल्या प्रज्ञेच्या द्वारा आपण थांबू शकतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण जागरूक असलं पाहिजे. गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे तर नक्कीच पुण्यवान आहे, बनतेजी त्याबद्दल म्हणजे बोललेच. कारण गर्भामध्ये असणारं जे बाळ, जसं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो, जसं बीज असेल ऐक ना तसं फळ उत्पन्न होत असते. म्हणजे जशी जमीन असेल, बी आणि जमीन ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. बीज जर चांगल्या क्वालिटीचं असेल आणि जमीन सुद्धा तेवढ्याच उच्च दर्जाची असेल तर त्या जमिनीमध्ये टाकलेलं बी हे अत्यंत चांगल्या प्रकारचं फलदायी ठरू शकते. अगदी तशाच प्रकारे माता पिता जर पुण्यवान असतील आणि माता पिता पुण्यवान असल्या कारणाने त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावर आपण जसे संस्कार टाकतो तर साहजिकच आहे ते बाळ सुद्धा म्हणजे येणारी जी काही संतती असेल, मुलगा असो अथवा मुलगी असो, ते येणारे जे संतती असेल तर ते निश्चितपणे म्हणजे चांगल्या प्रकारचं बनू शकेल. आणि आपलं म्हणजे मातेपित्यांचं ते कर्तव्य आहे, मातेपित्यांचं ते कर्तव्य असतं आणि मातेपित्यांनी मातेपित्यांचे कर्तव्य हे पूर्ण करायचे असतात. परंतु संस्कार जर त्याच्या जीवनामध्ये म्हणजे त्याचं जसं पुण्य असेल, येणारे जे काही बाळ असेल त्या बाळाचं जसं पुण्य असेल, माता पित्याने तर आपले कर्तव्य केले आणि माता पिता आपले म्हणजे आयुष्यभर पूर्ण जीवनपर्यंत कर्तव्य करत असतात. पण कधी कधी आपण बघतो की माता पिता खूप चांगल्या प्रकारचे असतात, खूप चांगल्या प्रकारचे संस्कार सुद्धा दिले जातात, तरी सुद्धा काही काही मुलं असतील किंवा काही काही मुली असतील तर अकुशल मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे आपले कर्तव्य आपण सदा सर्व काळ म्हणजे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे अनेक उदाहरण आहे. अहिंसकाचं उदाहरण आपण बघतो. तो अहिंसक ज्याचं नावच अहिंसक असते म्हणजे कुणाची हिंसा न करू, याने करू नये हिंसा कुणाची, म्हणून माता पिता त्यांचं नाव अहिंसक ठेवतात. ज्याचं नाव अहिंसक असतो तो सुद्धा 999 लोकांची म्हणजे हत्या करतो आणि 999 लोकांची हत्या करून पुन्हा त्याचे संस्कार बदलतात, पुन्हा सम्यक संबुद्धाच्या संपर्कामध्ये येतो आणि पुन्हा तो दुःखमुक्त बनतो. म्हणजे एकीकडे अहिंसक नाव असणारा व्यक्ती 999 लोकांना मारतो, पुन्हा भगवंताकडे येतो, भगवंताच्या सद्धमामध्ये प्रतिष्ठापित होतो आणि भगवंत त्याला भिक्षू तर बनवतात, तो अरहंत तर बनतोच. अरहंत बनल्यानंतर सुद्धा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्रीमध्ये अग्र जर कोणी असेल तर ते म्हणजे अंगुलीमाल आहे. म्हणजे जर आपण थोडंसं चिंतन जर केलं या गोष्टीच्या संदर्भामध्ये, थोडं चिंतन जर आपल्याला केलं तर एवढं फार आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे ज्या व्यक्तींचं नाव अहिंसक आहे तो हिंसक बनतो, एक नव्हे दोन नव्हे तर 999 लोकांना मारतो. कारण मनुष्याची हत्या करण्यासाठी उच्च कोटीचा क्रोध लागतो. कारण हत्या करणं काय सोपी गोष्ट नाही आहे. सहज आपण कोणाला जर एखादी थापड चापड जर मारली आणि नंतर आपल्याला एका क्षणामध्ये पश्चाताप होतो की अरे हे उगच मारलं आपण, की नाही. आणि हा तर एक नव्हे तर 999 लोकांची क्रूरपणे हत्या करतो, त्यांची बोट
छाटतो. आणि अशा प्रकारचा व्यक्ती जेव्हा भगवंताच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तो दुःखमुक्त होतो, अरहंत होतो, रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला पूर्णपणे नष्ट करतो. एवढंच नव्हे तर अरहंतापैकी एक होऊन मैत्रीमध्ये अग्र होत असतो. भगवंत असे म्हणतात की हे जे संस्कार असतात, ते मला सांगायचं हे आहे की जे संस्कार असतात हे संस्कार बदलणारे असतात. संस्कार हे बदलत असतात आणि ते संस्कार वर्तमान काळातले कर्म आणि पूर्वकर्म या दोन्ही गोष्टीवरती डिपेंड आहे. म्हणजे पूर्वकर्म सुद्धा आपले तसे असावे लागतात आणि वर्तमान काळातले कर्म सुद्धा तसे असावे लागतात. कधी कधी बघा खूप चांगले पूर्वकर्म असतात मनुष्याच्या जीवनामध्ये आणि कधी कधी वर्तमान काळातले कर्म म्हणजे खूप वाईट असतात. कधी कधी वर्तमान काळातले कर्म खूप चांगले असतात, पूर्वकर्म मात्र अत्यंत वाईट असतात. दोन उदाहरण जर आपण घेतले असतील, जसं मी नेहमी म्हणजे माझ्या देशनेमध्ये म्हणजे सांगत असतो, संस्काराच्या संदर्भामध्ये जेव्हा गर्भसंस्कार विधी असतो तर गर्भसंस्कार विधीच्या संदर्भामध्ये मुख्यतः ही उदाहरणे मी देत असतो. जसं अजातशत्रूचं आपण उदाहरण बघतो. अजातशत्रू म्हणजे पुण्यकर्म कसे असतात बघा. पूर्व पुण्याचा संचय जर आपल्याकडे असेल, पूर्व, कारण कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज घडीला आपल्याकडे जे काही वैभव आहे, आपल्याकडे सौंदर्य असेल, आपल्याकडे प्रज्ञा असेल, बुद्धिमत्ता असेल, आपल्याकडे ऐश्वर्य असेल, हे सर्व जे काही आपल्याला प्राप्त होत असतं तर हे सर्वच्या सर्व आपल्या पूर्वकर्माच्या संचयामुळे आपल्याला प्राप्त झालेलं असतं. परंतु हे वर्तमान काळामध्ये आपल्याला जे प्राप्त झालं याला टिकवणे मात्र हे वर्तमान काळातल्या आपल्या संस्कारावरती अवलंबून आहे. एखादा मनुष्य अत्यंत धनवान आहे, जर धनवान कुळामध्ये एखादा मनुष्य जन्मास आला आणि तो धनवान कुळामध्ये जन्मास आलेला आहे, परंतु तो असा विचार करतो की माझ्याकडे आता विपुल धनसंपदा आहे, मग मी मेहनत करणार नाही, मी परिश्रम करणार नाही, मी कष्ट करणार नाही, मला जसं वाटेल तसं मी वागण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्याकडे कितीही जरी धनसंपदा असेल तर त्याची टिकेल का ते, किंवा कायमस्वरूपी राहील का? राहणार नाही. जसं एखादा शेतकरी आपल्या धान्याने कोठार भरतो आणि त्या धान्याच्या कोठारामधून तो थोडं 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 धान्य रोज काढत राहतो, तर एक ना एक दिवस ते धान्याचे कोठार कमी होणारच आहे. कितीही मोठं असू द्या, कमी होणारच आहे. त्याच्यामध्ये जर तो टाकत नसेल तर अगदी मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात, पूर्वकर्मामुळे आपल्याला जे जे काही प्राप्त होत असते तर त्या पूर्वकर्माला, संचित पुण्याला आपण अधिक अधिक जर वाढवलं नाही तर त्या ठिकाणी ते पुण्यकर्म सुद्धा संपत असते, नष्ट होत असते, हळूहळू ते कमी होत असते. आणि त्यामुळे पूर्व संचित कर्माने आपल्याला जे काही प्राप्त झालेलं असतं त्याला जोपासणे हे प्रज्ञावान मनुष्यांचं लक्षण आहे, हे ज्ञानी मनुष्यांचं लक्षण आहे. अजात शत्रू आपल्या पूर्वकर्मामुळे तो राजघराण्यामध्ये जन्मास येतो, राजघराण्यामध्ये जन्मास येतो, तो त्याचा राज्याभिषेक होतो, राजा सुद्धा बनतो. आपल्या मूर्खपणामुळे मातेपित्यांची म्हणजे पित्याची हत्या करतो आणि मूर्खपणामुळे पित्याची हत्या केल्यामुळे तो अत्यंत बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. कारण मनुष्याचे कर्म हे मनुष्याला कधीही सोडत नसतात. मनुष्याच्या कर्माचा विपाक हा मनुष्याला प्राप्त होतच असतो, मिळतच असतो. आणि त्यामुळे तो जेव्हा पित्याला मारतो तर तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो आणि राज्य कारभारामध्ये त्याचं कोणत्याही प्रकारचं लक्ष लागत नाही. तर तो विचार करतो की मला सुख का लाभत नाही आहे, म्हणजे मी अत्यंत बेचैन आहे, अत्यंत दुःखी आहे. कारण मानसिक समाधान, संतुष्टी परमं धनं, भगवंत असे म्हणतात की समाधानाची जी प्राप्ती आहे किंवा संतुष्टता आहे, समाधान आहे, सुख शांती आहे, ही सुख शांती मनुष्याला लाभणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे किती भौतिक धनसंपदा असेल, आपण सुखी आहो असं नाही आहे. आम्ही अनेक लोकांकडे जातो तर अनेक लोकांकडे गेल्यानंतर अनेक लोक आम्हाला म्हणतात की भंतेजी सर्व काही आहे, धनसंपत्ती आहे, गाड्या आहेत, बंगला आहे, पैसा आहे, परंतु मुलं चांगले नाही आहे, त्यामुळे आम्ही काय सुखी नाही आहे. म्हणजे सुख मनुष्याला, मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि अजात शत्रू आपल्या पित्याला मारल्यामुळे राजा असून सुद्धा तो सुखपूर्वक राहत नाही आणि शेवटी तो विचार करतो की मला, माझ्या मनाला सुख लाभलं पाहिजे. मग वेगवेगळ्या आपल्या मंत्र्याला विचारतो की मी नेमकं कुणाकडे जाऊ, म्हणजे मला सुख प्राप्त होईल, मी कुणाकडे जाऊ. आणि त्या काळामध्ये प्रसिद्ध असतात ते 6 तीर्थकार, त्यांची ते नावं घेत असतात. तर त्याचे नावं घेतल्यानंतर त्याला काही सुख लाभत नाही. जीवक सुद्धा बसलेला असतो, तर तो म्हणतो की भो जीवक तू का नाही बोलत आहे. तर तो म्हणतो महाराज, आपली जर इच्छा असेल तर माझ्या आम्रवनामध्ये
1250 भिक्खू संघासह भगवंत आलेले आहे. जर आपली इच्छा असेल तर आपण येऊ शकता. भगवंत म्हटल्या बरोबर म्हणजे भगवंताचं नाव घेतल्या बरोबर त्याच्या मनाला प्रसन्नता लाभते. याच्या पूर्वी अजात शत्रूने भगवंताचं कधी दर्शन घेतलेलं नसते. कारण अजात शत्रू हा देवदत्ताच्या सहवासामध्ये आलेला असतो आणि देवदत्तांच्या सहवासामध्ये आलेला असल्या कारणाने तो भगवंताकडे जात नाही. म्हणजे देवदत्त त्याला तिकडे जाऊ देत नाही. तो म्हणतो माझीच पूजा कर, मलाच दान दे, माझ्यासाठी सर्व काही कर. आणि जेव्हा तो भगवंताकडे जातो, भगवंताकडे जात असताना सुद्धा बघा मानसिक भीती म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जी मानसिक भीती असते ती मानसिक भीती किती म्हणजे उच्च कोटीची असते. जसं बंतीने अज्ञानाबद्दल, अंधश्रद्धेबद्दल, भीतीबद्दल बोलले, तर मानसिक भीती अत्यंत म्हणजे मनुष्याकडे जर बाह्य संरक्षा किती असेल, सुरक्षा किती असेल, परंतु माणसाचं मन जर भीतीयुक्त असेल, मन जर भीतीने ग्रस्त असेल, त्याच्यासोबत 500 सैनिक असतात, निवडक 500 सैनिक. आणि निवडक 500 सैनिक असताना सुद्धा राजा स्वतः एवढा बलवान असतो. असं म्हटलं आहे की 7 हत्तीचं बल राजा अजातशत्रूमध्ये असते. एवढा तो बलवान असतो. 500 लोक निवडक त्याच्या सोबत असतात. एका सैन्याच्या तुकडीला तो एकटा मारू शकत होता, एवढा तो स्वतः बलवान होता. 500 लोक त्याच्या सोबत होते, तरी सुद्धा तो भीतीने ग्रस्त होता. आणि जीवकाला म्हणतो की भो जीवक, तुम्हाला शत्रूच्या हवाले तर करत नाही, कारण तू सांगत आहे की 1250 भिक्षू इथे आहे, नाही ते खाकलण्याचा आवाज येत आहे, खोकण्याचा आवाज येत आहे, कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही, तुम्हाला शत्रूच्या हवाले तर करत नाही ना, तुम्हाला माझा विश्वासघात तर करत नाही ना. तेव्हा जीवक म्हणतात की नाही महाराज, चला समोर बघा दिवे जळत आहेत, तिकडेच भगवंत आहे. आणि तो जेव्हा जातो शांतपणे 1250 भिक्खू संघ, अगदी सुई जरी पडली असेल तरी त्याचा आवाज येईल एवढी शांतता, अगदी नीरव शांतता त्या अम्रवनामध्ये असते. त्या नीरव शांततेकडे बघून अजात शत्रू म्हणतो की ज्याप्रमाणे हा अत्यंत शांत आणि सुखदायक असा भिक्खू संघ आहे, अगदी तशाच प्रकारची शांती माझ्या चित्ताला लाभावी आणि माझा पुत्र उदयभद्र यांना सुद्धा लाभावी. जेव्हा तो भगवंताकडे जातो आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत त्याला साम्य फलाचा उपदेश देतात. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती म्हणजे सविस्तरपणे या साम्य फलाचा उपदेश त्यावरती आपलं स्पीच आहे. तर साम्य फलाचा उपदेश दिल्यानंतर बाकी अनेक लोकांना धम्माचा लाभ होतो, परंतु अजातशत्रूला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. केवळ त्याला थोडीशी सुख शांत समाधान लाभते आणि तो उठून जातो. तेव्हा भगवंत भिक्खूंना उद्देश म्हणतो की भिक्षूंनो, राजा हा दळभद्री आहे, राजा हा दळभद्री आहे. राजाने आपल्या पित्याची हत्या जर केली नसती तर बसल्या जागी राजा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला असता. बघा एकीकडे किती मोठं वैभवशाली सुख आहे, एकीकडे राजा झाला आणि दुसरीकडे भगवंताच्या सद्धमामध्ये भगवंत असे म्हणतात हा दळभद्री आहे, म्हणजे यानं एवढे अकुशल कर्म केला आहे की हा श्रोतापन्न अवस्थेला सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे निर्वाणगामी अवस्थेमध्ये हा कधीच येऊ शकत नाही, कारण याने केलेले अकुशल कर्म म्हणजे पूर्वकर्म चांगले होते, परंतु वर्तमान काळातले कर्म मात्र चांगले नव्हते. आणि त्यामुळे संस्कार हे बदलणारे असतात, म्हणजे पूर्वसंस्कार सुद्धा असतात आणि वर्तमान काळातले संस्कार सुद्धा असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संस्कार हे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचे आपल्या मुलांवरती, आपल्या आप्तेष्टावरती, नातेवाईकांवरती किंवा आपल्या परिवारामध्ये या संस्काराचं बीजारोपण आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मातेपित्यांचे ते कर्तव्य असतात, विशेष रूपाने मातेचे विशेष कर्तव्य असतात आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी. आणि त्यामुळे माता जे काय ठरवेल तसं रोशनीताई खूप चांगली आहे, म्हणजे श्रद्धा सुद्धा आहे, विशेष म्हणजे तिच्यामध्ये चांगले गुण आहे, सिलवान सुद्धा आहे, ती मैत्रीवान सुद्धा आहे, भिक्खू संघाच्या प्रती विशेष श्रद्धा आहे. जसं बंतीजी बोलले, आमच्या रोशनीताई सुद्धा सहारे सुद्धा म्हणजे त्या ताई सुद्धा अत्यंत श्रद्धावान होत्या. त्याही म्हणजे खरोखर आम्ही अनेक ठिकाणी गर्भसंस्कार करतो, परंतु खरोखर ह्या दोन्ही ताई म्हणजे अत्यंत पुण्यवान आहे. आणि हे पुण्य का प्राप्त होतं, म्हणजे माता पिता जर सिलवान असतील, एक बघा बोधिसत्वाची माता आणि सर्वसामान्य माता याचा जर आपण तुलनात्मक जर विचार केला तर बोधिसत्वाची माता एका बोधिसत्वाला जन्म देते, एका चक्रवर्ती राजाची माता एका चक्रवर्ती राजाला जन्म देत असते, म्हणजे ती पण स्त्री आहे.
आणि तुम्ही सुद्धा म्हणजे स्त्रियाचा आहात, पण त्यांच्यामध्ये काय फरक असतो, म्हणजे सर्वसामान्य स्त्रीमध्ये आणि एका बोधिसत्वाच्या मातेमध्ये म्हणजे काय फरक असतो, तर तो मुख्य फरक असतो शीलाचा. बोधिसत्वाची माता अगदी ज्याप्रमाणे कमळाचं फुल असतं, त्या कमळाच्या फुलावरती पाण्याचा एक लवलेश सुद्धा, एक दवबिंदू सुद्धा राहू शकत नाही, अगदी तशाच प्रकारे त्या चिखलातून उगळणाऱ्या कमलाला चिखलाचा एक कण सुद्धा लागत नाही, आपण एक कण सुद्धा लागत नाही. अगदी तशा प्रकारे या संसारामध्ये राहून सुद्धा बोधिसत्वाच्या मातेमध्ये एक तीळ मात्र अंश सुद्धा अकुशल विचार उत्पन्न होत नाही. या संसारामध्ये राहते, सर्व लोकांमध्ये राहते, तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा तिच्या चित्तामध्ये अकुशल भाव उत्पन्न होत नाही. ती अत्यंत शीलवान असते, ती दानी प्रवृत्ती असते. जेव्हा जेव्हा तिला संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा ती दान पुण्य करत असते. म्हणजे संपूर्ण जे काही गोरगरीब आहेत, अनाथ आहे, असह्य आहे, या लोकांच्या प्रती तिच्या मनामध्ये दया असते, करुणाभाव असतो, मैत्री भाव असतो. म्हणजे शील असावं, सदाचार असावा, मैत्री भावना असावी, करुणा असावी, परोपकाराची भावना असावी. म्हणजे अगदी सद्गुणांचं भांडार, म्हणजे बोधिसत्वाची जी माता असते तर पूर्णतः सद्गुणाचा ती भांडार असते. तिच्यामध्ये एकही दोष, अगदी शोधून शोधून जरी दोष बघितले तरी सुद्धा बोधिसत्वाच्या मातेमध्ये एकही दोष आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे उमराच्या झाडावरती क्वचित आणि स्थळीत असं फुल भेटते किंवा पाहतो असं म्हटलं आहे, परंतु बोधिसत्वाच्या मातेच्या चित्तामध्ये किंवा तिच्या वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य मातेने बोधिसत्वाच्या मातेचा हा आदर्श घेतला पाहिजे की एक बोधिसत्वाची माता कशा प्रकारचं जीवन जगते, तर त्या बोधिसत्वाच्या मातेचा एक अंश माझ्यामध्ये जरी आला असेल तरी मला उत्पन्न होणारी संतती ही अत्यंत पुण्यवान असेल, अत्यंत चांगल्या प्रकारची असेल, शीलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल. आणि त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या शीलाला जोपासलं पाहिजे. जर शीलवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल, दान पुण्य करणारी असेल, मैत्री भावना करणारी असेल, परोपकाराची भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करणारी असेल, कारण शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. माता पिता शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचारी असतील तर निश्चितपणे संतती सुद्धा शीलवान गुणवान बनत असते. भलेही ते नंतर काही ते त्यांचं जीवन कसंही जगवते, परंतु आपले जे संस्कार असतात किंवा आपल्या कर्तव्य जे काही असतात त्या कर्तव्याला अनुसरून आपण खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने सदा सर्व काळ जर आपल्या गर्भातील बाळांना चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्याला द्यायचे असतील तर आपण तशा प्रकारचा मानसिक दृष्टीने अत्यंत मजबूत असलं पाहिजे. मानसिक दृष्टीने आपण आपल्या मनाला खंबीर केलं पाहिजे. आणि कधी कधी कठोर निर्णय सुद्धा माता घेत असते. म्हणजे जन्मास आलेल्या बाळाला चांगल्या प्रकारचं घडवण्यासाठी कठोर निर्णय सुद्धा तिने घेतले पाहिजे. केवळ करुणेने, केवळ मैत्रीने जर आपण त्याच्यासोबत व्यवहार केला असेल तर जे काही बाळ म्हणजे बिघडणारे असतात किंवा अकुशल मार्गाला, वाईट मार्गाला लागणारे असतात तर ते लागू शकत नाहीत. आणि त्यामुळे डॉक्टराची भूमिका आपण म्हणजे जोपासली पाहिजे एका मातेने. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर एखाद्या जखमेला जर त्याला बरं करायचं असेल तर त्या जखमेला तो कापतो याचा अर्थ त्याला विजा व्हाव्या म्हणून कापत नाही आहे, तर ती जखम बरी व्हावी म्हणून तो डॉक्टर ती जखम कापत असतो. अगदी तशाच प्रकारे माता पिता आपल्या मुलांना रागावत असतील, बोलावत असतील किंवा त्याला मारत असतील तर त्यांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी तशा प्रकारचं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या मुलांना एका चांगल्या मार्गाला लावण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचे त्याला संस्कार दिले पाहिजे. जसं 2 संस्कार भंतीजीने सांगितले, एक शिक्षणाचा संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि धम्माचा संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या जीवनामध्ये जर सर्वस्वी यश आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर हे 2 संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे, शिक्षणाचा संस्कार आणि धम्माचा संस्कार. कारण बाबासाहेब असं म्हणतात की ज्ञानी व्यक्ती असून चालत नाही, है की नाही, विद्वान व्यक्ती असूनच चालत नाही, तर ज्ञानासोबत सोबत शील सुद्धा असलं पाहिजे. कारण ज्ञानी व्यक्तीला त्याच्यासोबत जर शील नसेल तर कसं लोकांना फसवावं, कसं लोकांना लुटावं, म्हणजे हे त्याला खूप चांगल्या प्रकारचं माहित असतं. कारण तो विद्वान असतो, ज्ञानी असतो. परंतु ज्ञानासोबत जर शील असेल तर मनुष्य कधीही कोणाला फसवू शकत नाही. आणि त्यामुळे शिक्षणासोबत शील सुद्धा असलं पाहिजे. आणि त्यामुळे दोनही परिवार अत्यंत चांगल्या प्रकारचे धार्मिक आहेत.
ताई सुद्धा वेल एज्युकेटेड आहेत, प्रशांत सुद्धा वेल एज्युकेटेड आहेत. म्हणजे शिक्षणाचा वारसा सुद्धा त्यांच्याकडे आहे, धम्माचा वारसा सुद्धा त्यांच्याकडे आहे. तोच वारसा आपल्या मुलांना आपण द्यावा, कारण संपत्तीच्या वारसापेक्षा संस्काराचा वारसा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आणि त्यामुळे आपण संपत्तीचा वारसा दिला किंवा नाही दिला तरी त्यांना ते प्राप्त होणारच आहे, परंतु धम्माचा वारसा मात्र आपण त्यांना दिला पाहिजे. आपल्या बाळाला खूप चांगल्या प्रकारचं आपण घडवावं, त्याचं भावी आयुष्य खूप चांगल्या प्रकारचं आपण बनवावं अशा प्रकारची, कारण वेळ खूप झालेला आहे. त्यामुळे तुमची काय परीक्षा मी घेणार नाही, तुमचे चेहरे आम्हाला समजत आहे. कारण चेहरेचं ज्ञान मला खूप चांगल्या प्रकारे आहे, त्याच्यामुळे अधिक काही मी बोलणार नाही. ताईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आयुष्यभर सुखाने बलप्राप्त हो. ताईची प्रसूती खूप चांगल्या प्रकारे अगदी दुःखरहित हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.